नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे, चिकन किमा कोफ्ता करी. तर खूप टेस्टी रेसिपी आहे, काहीतरी वेगळं आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा. तर सगळ्यात पहिले तर मी एक अर्धा किलो किमा घेतलेला आहे, चिकन किमा. त्याला मिक्सरमध्ये थोडा अजून बारीक केलेला आहे. तर तुम्ही चॉपरमध्ये पण थोडंसं बारीक करू शकता. मिक्सरच्या ऐवजी चॉपर असेल तर चॉपरमध्ये करा, नाहीतर मिक्सरमध्ये करा. आता मी इथं आहे ना सगळं बारीक करून घेतलेलं आहे. त्याला एका ताटात काढलेलं आहे. आता त्याच्यामध्ये ना मी कांदा असं मिक्सरमध्ये थोडंसं आबडधोबड वाटून त्याचं सगळं कांद्यातलं पाणी काढून नंतर त्या चिकनच्या किम्यामध्ये टाकलेलं आहे. तर तुम्हाला जर असं हाताने एकदम बारीक कट करायला येत असेल ना, तर तसं बारीक कट करून सगळं पाणी पिळून तुम्ही चिकनमध्ये टाकू शकता. नाहीतर मग किसून पण टाका, किसून पण चालतं, पण कांद्यातलं पूर्ण पाणी निघालं पाहिजे. तर आता 2 लिंबाचा रस टाकलेला आहे. थोडीशी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे. काळ्या मिरीची पावडर, गरम मसाला, थोडंसं काळं मीठ, साधं मीठ, हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर. हे सगळं तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. तुम्हाला तिखट कमी जास्त असं सगळे मसाले घेतलेले आहेत. आणि बारीक कापलेला पुदिना आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. इथे 3 असे चीजचे क्यूब घेतलेले आहेत. त्याला पण असं मस्त असं बारीक किसून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर चीजचे क्यूब आहेत ना, ऑप्शनल आहेत. तुम्हाला टाकायचं टाका, नाही टाकलं तरी चालतं. तुम्ही त्याच्यामध्ये ब्रेड क्रम पण टाकू शकता, नाही तर मग कॉर्नफ्लॉवर, नाहीतर मग बेसन हे टाकू शकता. पण थोडं थोडंच वापरायचं आहे त्याच्यामध्ये. आता मी इथे एक अंडं टाकलेलं आहे. अंडं टाकून व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे. तर बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी आहे ना एक गोळा बनवून बघणार होतो आहे की नाही ते. तर थोडंसं जरा पातळ वाटलं म्हणून मी आहे ना त्याच्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे. तर बघा इथं 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करून त्याला एक 15 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे साईडला. तर इथं आहे ना ग्रेव्हीची तयारी करणार आहे. जे आपण कोफ्त्याला ग्रेव्ही बनवायची आहे ना, त्याची तयारी करायची आहे. त्यासाठी मी आहे ना 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत. त्याला असे कापून घेतले लांब लांब आणि व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतले आहेत. टोमॅटो, थोडेसे काजू घेतलेले, हिरव्या मिरच्या घेतलेले, आलं लसूणची पेस्ट, मीठ असं करून व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यातच मी थोडासा गरम मसाला पण टाकलेला आहे. थोडासा गरम मसाला टाकायचा आहे, हळद टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. आणि इथं मसाला आपला शिजून झालेला आहे तेलामध्ये मस्त असा. आता त्याला थंड करायला एका ताटात काढून ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण आता इथे आहे ना कोफ्ते बनवायला घ्यायचं आहे. तर कोफ्ते आहे ना तुम्ही असं चपट्या आकाराचे बनवा, नाही तर असे गोल गोल बनवला तरी चालतं. तर मी इथं गोल गोल आकाराचे असे बनवलेले आहेत सगळे. तर बघा मस्त असे कोफ्ते होतात ते. तर तुम्ही आहे ना बनवता म्हणजे तळल्यानंतर एवढे टेस्टी झालेले ना, 1-2 असं खायची पण इच्छा होईल. तुम्ही असं पण खाऊ शकता. तर ग्रेव्हीमध्ये जर तुम्हाला नाही टाकायचं असेल तर इथं आहे ना मीडियम असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता तेलामध्ये हे सगळे कोफ्ते सोडून द्यायचे आहेत आणि मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असा कलर आला पाहिजे. तर इथं ग्रेव्ही पण वाटायला घेते, थंड झालेली आहे. आता इथं बघा ग्रेव्ही पण वाटून घेते. तर इथं ग्रेव्ही पण वाटून झालेली आहे मस्त अशी स्मूथ. इथं कोफ्ते आपले मस्त फ्राय झालेले, बघा कलर किती सुंदर आलेला आहे. खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. तर बाकीचे पण कोफ्ते आपण तेलामध्ये टाकायचे आहेत. मस्त असे हे बघा हे पण फ्राय झालेले आहेत. आता ह्याला पण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त असे कोफ्ते झालेले आहेत. आता ग्रेव्हीसाठी दुसरं भांडं ठेवलेलं आहे. जे आपण कोफ्ते फ्राय केलं होतं ना, तेच वापरायचे तेल. आता ते तेल मी आहे ना 2-3 पळी असे तेल घेतलेले आहेत.
तर आता तेल गरम झालेलं आहे, थोडेसे जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकले की आपल्याला तो जो वाटलेला मसाला आहे ना तो सगळा टाकायचा आहे पुसून. मी बघा सगळं टाकलेला आहे. नंतर सगळं असं पुसून टाकला होता. तर व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त असा कलर तर बघा काय भारी कलर दिसतोय, खूप छान कलर दिसतोय. तर तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे असेल ना तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. घट्ट पातळ तुमच्या हिशोबाने तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता. तर बघा मी तर अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवलेली आहे. मस्त उकळी आलेली आहे. उकळलं की आपल्याला त्याच्यामध्ये कोफ्ते सोडायचे आहेत आणि थोडा वेळ अजून एक 5 मिनटं उकळू द्यायचं आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. मस्त असे कोफ्ते झालेले आहेत बघा. वरून मस्त कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी कस्तुरी मेथीचं पावडर टाकायचं. खूप छान लागतं. आणि मैत्रिणींनो माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. हे सगळ्या रेसिपी बनवताना खूप मेहनत जाते, पण एक पण कमेंट येत नाही. आणि कमेंट येत नाही म्हणून माझ्या रेसिपी म्हणजे मला दाखवायचं असं हेच होत नाही, की मनच होत नाही की तुम्ही कधी कमेंट करून सांगत नाही की ताई तुमच्या रेसिपी चांगल्या आहेत की नाही. तर जर तुम्हाला आवडत असेल ना, चांगले असेल तर चांगले सांगत जावा, नाही तर नाही सांगितलं तरी चालेल, पण कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला नंतर रेसिपी पुढे अजून चांगले रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा मस्त असं सर्व केलेलं आहे. ताट खूप छान असं झालेलं आहे बघा. एवढं टेस्टी झालेलं आहे ना. तुम्हाला कधी असं वेगळं काय खायचं असेल ना चिकनमध्ये तर तुम्ही अशा पद्धतीने कोफ्ता करी बनवून खावा चिकन. आणि इथं मी आहे ना कोळंबी फ्राय केली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. मस्त असं झालेलं आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्त असं जेवण झालेलं आहे बघा. किती छान असं ताट झालेलं आहे. खूपच टेस्टी असं झालं होतं. बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल असं हे जेवण आहे. चला तर मग बाय.